नमस्कार वराळे सर. नमस्कार. आपणाला बाबासाहेबांचं प्रत्यक्षात दर्शन घेण्याचा किंवा त्यांना पाहण्याचा, त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांच्याबरोबर राहण्याचा योग आलेला आहे आणि अतिशय अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. त्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपण सुदैवी आहात की आपण बाबासाहेबांना पाहिलेलं आहे. माझ्या पिढीने किंवा आम्ही बाबासाहेबांना फक्त फोटोत पाहिलेलं आहे आणि फोटोत पाहून बाबासाहेबांच्यावरती आमचं जे अगाढ असं प्रेम आहे, निष्ठा आहे, श्रद्धा आहे त्यांच्याविषयी, प्रेरणा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. एक ती वैचारिक आमची स्फूर्तीस्थान आहे बाबासाहेब म्हणजे. तर आम्हाला एवढा अभिमान वाटतो. तर तुम्हाला तर तुमच्या भावना किंवा तुमचा विचार फारच वेगळा असला पाहिजे. तर वराळे सर, बाबासाहेबांना साक्षात त्यांच्या दर्शन घेण्याचा किंवा त्यांना पाहण्याचा योग किंवा संधी आपणाला कशी मिळाली, केव्हा मिळाली, तो प्रसंग तुम्हाला आठवतो का? होय, आपण म्हणता ते खरं आहे. बाबासाहेबांना अगदी जवळून पाहण्याचं, त्यांच्या सहवासात राहण्याचं भाग्य मला लाभलं. याबद्दल मला स्वतःलाच पुष्कळदा माझा स्वतःचा हेवा वाटतो. आपण विचारलं की बाबासाहेबांना मी प्रथम कधी पाहिलं. वयाच्या 4-5व्या वर्षी मी जेव्हा निप्पाणी येथे होतो त्यावेळेला माझ्या वडिलांनी एक अधिवेशन आयोजित केलेलं होतं. त्या अधिवेशनाच्या निमित्ताने बाबासाहेबांना त्यांनी निप्पाणीला बोलावलेलं होतं आणि बाबासाहेब त्यावेळेला तिथे आलेले होते. त्या प्रसंगीची एकच आठवण माझ्या लक्षात आहे आणि ती म्हणजे त्यावेळी बाबासाहेबांचा एक फोटो माझ्या वडिलांनी घेतला. तो फोटो बाबासाहेब घोड्यावर आरूढ असलेल्या स्थितीमध्ये, पोजमध्ये तो फोटो त्यांनी घेतला. हे घोडं माझ्या वडिलांचे स्नेही श्री कराळे नावाचे होते. त्यांचं घोडं होतं, पांढरशुभ्र असं घोडं होतं. त्या घोड्यावर बाबासाहेबांनी बसावं आणि त्या पोजमधला त्यांचा फोटो घ्यावा अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. बाबासाहेब आधी काय तयार झाले नाहीत, कारण त्यांना तो अनुभव नव्हता. पण माझ्या वडिलांच्या आग्रहामुळे ते त्या घोड्यावर आरूढ झाले आणि त्या पोजमधला बाबासाहेबांचा फोटो त्यावेळी घेण्यात आला. तो फोटो आजही आमच्या संग्रही आहे. बाबासाहेबांचा फोटो काढल्यानंतर माझ्या चुलत्यांनी मला त्या घोड्यावर बसवण्याचा प्रयत्न केला आणि माझाही तसाच एक फोटो काढावा असा प्रयत्न त्यांनी केला. पण घोड्यावर बसण्यासाठी त्यांनी जेव्हा मला वर उचललं त्यावेळी मी भोकांड पसरलं आणि रडायला सुरुवात केली आणि त्यामुळे मला घोड्यावर बसून माझा फोटो काढण्याचा माझ्या चुलत्यांचा बेत हा हवेतच विरला. पण ते प्रथम दर्शन बाबासाहेबांचं माझ्या आजही स्मरणात आहे आणि तो फोटो पाहिला, आमच्या घरी असलेला बाबासाहेबांचा घोड्यावर आरूढ झालेला तो फोटो पाहिला की मला आज सुद्धा तो प्रसंग आठवतो. वराळे साहेब, सामाजिक चळवळीचा चांगला दांडगा असा वारसा आपल्या कुटुंबाला आहे, आपल्याकडे आहे आणि त्यामुळेच की काय साक्षात बाबासाहेबांशी तुमच्या कुटुंबाचा तुमचा संबंध आला. तर बाबासाहेबांना जास्तीत जास्त तुम्हाला पाहण्याचा जो सहवास मिळाला आहे, जो काळ आला आहे, तर तो केव्हाचा काळ होता? आपण म्हणता ते बरोबर आहे. बाबासाहेबांना अगदी जवळून पाहण्याचा सुयोग फार अनेक वर्ष आम्हा वराळे कुटुंबियांना आला. 1922 साली जेव्हा माझे वडील कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामध्ये विद्यार्थी म्हणून शिकत होते त्यावेळेला बाबासाहेब कोल्हापूरला आले होते आणि त्यावेळीच आपल्या समाजातील, अस्पृश्य समाजातील काही तरुण विद्यार्थी त्या महाविद्यालयात शिकत आहेत असं कळल्यानंतर बाबासाहेबांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार बाबासाहेबांचे त्यावेळचे जुने कार्यकर्ते पवारसाहेब यांनी माझ्या वडिलांना आणि नंतर बॅरिस्टर झालेल्या बॅरिस्टर मानेंना बाबासाहेबांच्या समोर नेलं आणि त्यांची ओळख करून दिली. आणि 1922 पासून ते तहत बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण आपल्याला माहीत आहे 6 डिसेंबर 1956ला झालं. जवळजवळ 4 डिसेंबर 1956 पर्यंत सतत 1922 ते 4 डिसेंबर 56 पर्यंत असा प्रदीर्घ असा सहवास वेगवेगळ्या कारणाने, वेगवेगळ्या निमित्ताने माझ्या वडिलांना, आम्हा वराळे कुटुंबियांना लाभला. ही खरोखरच फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. असं फोटोतील बाबासाहेब जे आहेत, जे आम्ही पाहिले आहेत आणि तुम्ही प्रत्यक्षात पाहिलेले बाबासाहेब, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? बाबासाहेब जसे फोटोत रुबाबदार दिसतात, त्यांचं व्यक्तिमत्व पाश्चात्य पेहरावातला त्यांचा जो फोटो आपण पाहतो, अनेक फोटो त्यांचे त्याच पेहरावातील आहेत. ते अगदी मनाला, म्हणजे आपल्या मनावर विलक्षण अशी छाप पाडणार आहे. बाबासाहेबांच्या कपड्याबद्दलचा आग्रह, टापटिपीचा आग्रह, स्वच्छतेचा आग्रह आपल्या सर्वांना ज्ञात आहे. चांगली कपडे घालावी,
गबाळेपणाने राहू नये, स्वच्छ राहावं असा त्यांचा कटाक्ष असे. आणि आम्हा विद्यार्थ्यांना सुद्धा तोच उपदेश ते करत असत. ते आम्हाला नेहमी म्हणत असत की चांगले कपडे घाला, स्वच्छ राहा, चांगलं खा, चांगलं शिका, चांगलं वाचा, जे काही चांगलं आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा. ते म्हणायचे की दुर्दैवाने या देशामध्ये अशी परिस्थिती आहे म्हणाले की जे लोक गटाराचं पाणी पितात आणि फाटकी लक्तरे अंगावर घालून वावरतात त्यांना आपण साधू महात्मे समजतो, आणि जे लोक चांगले कपडे घालून स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतात त्यांना मिजास्कोर म्हणून त्यांची टवाळी करण्याची पद्धत आपल्या समाजामध्ये आहे. तेव्हा याच्याकडे लक्ष न देता तुम्ही जास्तीत जास्त स्वच्छ टापटीप राहण्याचा प्रयत्न करा असं ते आम्हाला उपदेश करत असत. बाबासाहेब एक प्रचंड व्यक्तिमत्व आहे आणि फोटोतील बाबासाहेबांपर्यंत तो जो भरदार रुबाबदार चेहरा, ती करारी मुद्रा, दूरदृष्टी, तो रंगीबेरंगी म्हणजे विविध रंगातील त्याचे ते पोशाख, तो कोट, ती टाय, हातामध्ये ग्रंथ. तर बाबासाहेब जेव्हा बोलायचे तेव्हा साहजिक असं वाटतं की फोटोतील जसे रुबाबदार भरदार बाबासाहेब आहेत तसं त्यांचा आवाजही असला पाहिजे. तर या म्हणजे आपण जेव्हा बाबासाहेबांच्या समक्षात साक्षात बोलणं वगैरे ऐकलं असेल तेव्हा कसं? बाबासाहेबांचा असा एरवी चर्चेमध्ये टिपेचा आवाज नसायचा, पण बोलण्यात सुद्धा त्यांचं आवाजातलं गांभीर्य, त्यांची विचारातली सुस्पष्टता त्यांच्या बोलण्यामधून सुद्धा व्यक्त होत असे. आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याला एक धार असे आणि ही धार नेहमीच जाणवत असे आणि त्यामुळं त्यांचं बोलणं ऐकत राहावं असं आपल्यासारख्या माणसाला नेहमी वाटत असे. म्हणजे टणक एखाद्या शिळेवर नोकदार शिळेवर जसा निनाद निघावा, आवाज निघावा, नेहमी तसंच नाही, पण पुष्कळदा जेव्हा भावनावेश होत असत बाबासाहेब काही प्रसंगानिमित्त त्यावेळेला त्यांच्या आवाजामध्ये कातरता येत असे, मृदुता येत असे. एखाद्यावर रागवले तर त्यावेळेला त्यांच्या आवाजाला तेज धार चढत असे. सामाजिक अन्यायाच्या विरुद्ध जेव्हा ते त्यांची मनोगत व्यक्त करीत असे त्यावेळेला त्यांचा जो आवेश असे तो आवेश त्यांच्या वाणीत प्रकट होत असे. तर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्व एवढं प्रचंड व्यक्तिमत्व आहे आणि ते तुम्ही साक्षात पाहिलेलं आहे, त्यांच्यासोबत तुम्ही राहिला आहात. तर कुटुंबातील बाबासाहेब कसे होते? म्हणजे आपण आता पाहतो की घटनाकार बाबासाहेब आंबेडकर, पत्रकार आंबेडकर, संसदपटू आंबेडकर, विचारवंत आंबेडकर, प्रज्ञावंत आंबेडकर, या सगळ्या गोष्टी आपण विविध पैलूने त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे आपण पाहिलं जातं की त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध असे पैलू आहेत. पण त्याशिवाय कुटुंबातील आंबेडकर, कोणाचे पिता, कोणाचे पती, मित्र किंवा एक कुटुंबातील आंबेडकर कसे होते? तुम्ही कसे ते तुम्हाला कसा योग आला पाहण्याचा? बाबासाहेबांच्या प्रथम पत्नी रमाई आंबेडकर यांना पाहिलं मी, पण त्यांचं स्पष्ट असं स्वरूप मला आज आठवत नाही, कारण ती फार लहानपणाची आठवण आहे आणि ते चित्र आज माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट नाही. पण मला सांगायला आनंदाने अभिमान वाटतो की माझं भालचंद्र हे नामाभिधान पूज्य रमाई आंबेडकरांनीच केलं. बाबासाहेब जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले त्यावेळेला रमाई धारवाडला, निप्पाणीला माझ्या वडिलांकडे अनेक दिवस येऊन राहत असत आणि त्या प्रसंगीच्या आठवणी मी माझ्या आईकडून, माझ्या वडिलांकडून रमाईच्या स्वभावाबद्दल, बाबासाहेबांचे आणि रमाईंचे संबंध कसे होते पती पत्नी म्हणून, त्याबद्दल पुष्कळ ऐकलेलं आहे. बाबासाहेब हे प्रेमळ पती होतेच, कर्तव्य दक्ष असे संसारी ग्रहस्थ होतेच, पण त्याचं झालं असं की समाजकार्यात त्यांचा पुष्कळसा वेळ जात असल्यामुळे आणि वाचन आणि व्यासंग हाच त्यांचा प्रमुख आधार असल्यामुळे पुष्कळदा कुटुंबाकडे, मुलांकडे जितकं द्यावं तितकं लक्ष त्यांना देता आलं नसावं आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबियामध्ये म्हणजे विशेषतः म्हणत आहे भैयासाहेबांच्या, यशवंतरावांच्या संबंधाबद्दल मला असं जाणवत असे की या मुलांना बाबासाहेबांच्या जवळ जाण्याचा, त्यांचं पितृत्व, त्यांचं वात्सल्य अनुभवण्याचा फार प्रसंग आला असावा असं वाटत नाही, कारण बाबासाहेब याच कामात सगळ्या व्यग्र असल्यामुळे त्यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायला सवड मिळाली नसावी असं मला वाटतं. जास्तीत जास्त वेळ त्यांचा पुस्तकांच्या, समाजाच्या कार्यामध्येच, राष्ट्राच्या कार्यामध्येच त्यांचा गेला.
पण तरीही आता प्रश्नच निघाला म्हणून बाबासाहेबांचे काही छंद, त्यांच्या काही आवडीनिवडी, म्हणजे आवडीनिवडी म्हणजे त्यांच्या कपड्याच्या, त्यांच्या वस्तूंच्या, रंगांच्या, पुस्तकांच्या, काही काही खाण्याचे पदार्थ, अशा काही आवडीनिवडी असतीलच. तर त्यांचे छंद किंवा आवडीनिवडी याच्याविषयी काही तुमच्या आठवणी जरा सविस्तर सांगा ना. बाबासाहेबांचं एकमेव छंद म्हणजे वाचन आणि ज्ञान लालसा. जिथून मिळेल तिथून ज्ञान मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. आपल्याला कल्पना आहेच की 18-18 तास केवळ एका पावाच्या तुकड्यावर, कॉफीच्या कपावर परदेशातील विद्यापीठात विद्याभ्यास करून बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जगप्रसिद्ध अर्थशास्त्रातल्या संस्थेची DSCची अत्युच्च पदवी मिळवली. भारतामध्ये DSCची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची अत्युच्च पदवी मिळवणारे बाबासाहेब हे पहिले पुरुष होते. त्यामुळे ज्ञानाबद्दलचा त्यांचा आग्रह आणि ज्ञान मिळवण्याची त्यांची लालसा प्रवृत्ती इतकी जबरदस्त होती की प्रसंगी आपला प्राणसुद्धा धोक्यात घालून ज्ञान मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्याबद्दलची एक आठवण मला आजसुद्धा तीव्रतेने आठवते. सांगा. ज्यावेळी मी त्यांच्या मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकत होतो, इथे माझ्या वडिलांना त्यांनी रजिस्ट्रार मिलिंद महाविद्यालयाचं म्हणून बोलावलं. त्यावेळेला मी माझ्या वडिलांच्याबरोबर येथे आलो. 53 साली मी SSC माझ्या गावाहून म्हणजे निपाणी येऊन पास केल्यानंतर या मिलिंद महाविद्यालयाचा मी विद्यार्थी झालो. आणि मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीचं काम माझे वडील बाबासाहेबांच्या देखरेखीखालीच करत होते. त्यामुळे बाबासाहेब नेहमी इथे अधूनमधून येत असत. बाबासाहेबांनी त्यावेळेस बुद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा मनोदय व्यक्त केलेला होता. अनेक ग्रंथांचे परिशीलन, वाचन त्यांचं सतत चालू होतं. पुष्कळ मोठमोठ्या लोकांचे मतं ते ऐकत होते. आणि जेव्हा ते येथे आले एकदा, त्यावेळेला त्यांना कळलं की येथे असलेल्या महानुभव पंथाच्या महंताकडे चक्रधर स्वामीचे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत. कारण बाबासाहेबांना माहीत होतं की महाराष्ट्रामध्ये समतेचा पुरस्कार करणारा चक्रधर स्वामी हा एक मोठा पुरुष होऊन गेला. तेव्हा त्याच्याबद्दल त्यांना आस्था, आकर्षण होतंच. तेव्हा त्याचे ग्रंथ काय आहेत हे पाहण्याची त्यांची इच्छा झाली. आणि हे ग्रंथ इथल्या महंताकडे आहेत असं कळल्यानंतर त्यांनी आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्रीयुत वडजीकर यांना ते ग्रंथ आणून घेण्याची जबाबदारी सोपवली. त्याप्रमाणे एके दिवशी संध्याकाळी वडजीकर हे ग्रंथ घेऊन महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये आले. बाबासाहेब संध्याकाळी ते ग्रंथ पाहण्यासाठी त्यांच्या बंगल्यावरून निघाले. त्यांचा बंगला हा महाविद्यालयाच्या ग्रंथालयापासून जवळजवळ 3-1 किलोमीटर अंतरावर होता. त्यामुळे महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये येण्यासाठी त्यांच्या मोटारीतूनच आम्ही येणार होतो. संध्याकाळी मी त्यांच्याकडे गेलो नेहमीप्रमाणे. त्यावेळेला बाबासाहेब ग्रंथालयात जाण्यासाठी कपडे घालून तयारच होते. आणि ते म्हणाले, चल आपण जाऊ. त्यांची मोटार पोर्चमध्ये होतीच. त्यांच्या मोटारीतून आम्ही जायचं ठरवलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्या मोटारीजवळ गेलो त्यावेळेला कळून चुकलं की त्यांच्या मोटारीचा ड्रायव्हर तेथे नव्हता, जाग्यावर नव्हता. मग माझ्या वडिलांची मोटार तिथे बाजूला होती. माझे वडील बाबासाहेबांना म्हणाले, बाबा चला आपण आमच्या मोटारीतून जाऊ. बाबासाहेब म्हणाले, काय हरकत नाही. आणि जेव्हा बाबासाहेब माझ्या वडिलांच्या मोटारीमध्ये बसायला आले त्यावेळेला आम्हाला असं आढळून आलं की आमचाही ड्रायव्हर जाग्यावर नव्हता. त्यांचा ड्रायव्हर आणि आमचा ड्रायव्हर हे दोघे मिळून छावणीमध्ये चहा प्यायला गेलेले होते. हे पाहिल्यानंतर बाबासाहेब खूप चिडले, रागावले. ते म्हणाले, कामाच्याच वेळेला लोक कुठे जातात हे मला कळत नाही. आणि त्यामुळे ते अस्वस्थ झाले आणि जबाबदारीची जाणीव या लोकांना नाही असं म्हणू लागले. आणि त्यांची ती अस्वस्थता आणि ती ग्रंथ पाहण्याची त्यांची उत्सुकता पाहून मी पुढे गेलो आणि त्यांना म्हटलं, बाबा आपली जर परवानगी असेल तर मी आपल्याला आमच्या मोटारीतून घेऊन विद्यालयाच्या ग्रंथालयात जाऊ आपण. त्यांना माहीत होतं की मी मोटार चालवायला 1 महिन्यापूर्वी शिकलेलो होतो. ते म्हणाले, अरे तू कसं काय मला घेऊन जाणार, कदाचित काही रस्त्या बिस्त्यात झालं तर. मी म्हणालो, आपण त्याची काही काळजी करू नका, मी आपल्याला व्यवस्थित घेऊन जाईन. बाबासाहेब तडक माईसाहेबांच्या बरोबर आमच्या मोटारीत बसल्या. त्यांच्यावर प्राचार्य चिटणीस माझे वडील बसले. आणि आपल्याला सांगतो की जेव्हा मी मोटार चालू करून बंगल्याच्या फाटकाच्या बाहेर रस्त्यावर आणली त्यावेळेला माझ्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. आपण ही जबाबदारी कशी शिरावर घेतली आणि काय होईल या विचाराने माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला, हातपाय लटपट कापू लागले. आणि त्या विचाराने मी अस्वस्थ झालो. पण
नेमका दुसऱ्या क्षणी माझ्या मनात हा विचार आला की आपण किती भाग्यवान आहोत, एवढ्या थोर पुरुषाचं सारथ्य करण्याची संधी आपल्याला आयुष्यात मिळाली. हा जेव्हा विचार माझ्या मनामध्ये आला त्यावेळेला सांगतो साहेब की माझ्या मनातील भीती पार निघून गेली आणि मी व्यवस्थित बाबासाहेबांना महाविद्यालयाच्या ग्रंथालयासमोर आणलं. बाबासाहेब मोटारीतून उतरले आणि ग्रंथालयात गेले. ग्रंथालयामध्ये टेबलावर वडजीकरांनी सगळी पुस्तकं, ते ग्रंथ रचून ठेवलेले होते, मांडून ठेवलेले होते. आणि आपल्याला सांगतो, जसा एखादा माणूस अनेक दिवसाचा उपाशी असेल आणि त्याच्यासमोर पंचपक्वान्नाची पात्र ठेवली तर त्याची जशी स्थिती होईल, हे खाऊ की ते खाऊ, तशी बाबासाहेबांची स्थिती झाली. हे पुस्तक पाहू की ते पुस्तक पाहू, हा ग्रंथ पाहू की तो ग्रंथ पाहू. आणि ते त्या ज्ञानार्जनामध्ये, ज्ञान मिळवण्याच्या याच्यामध्ये इतके मग्न झाले की माझ्यासारख्या एका तरुण नवशिक्या ड्रायव्हरवर विश्वास टाकून आपला प्राण धोक्यात घालून आपण येथे आलो आहोत, ही गोष्ट हा ज्ञानी पुरुष, हा ज्ञानर्षी अगदी विसरून गेला आणि ते ज्ञान मिळवण्यात गर्क झाला. अशा तऱ्हेची ज्ञाननिष्ठा बाबासाहेबांच्यामध्ये होती. ही गोष्ट विशेषतः तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे असं मला वाटतं. पुस्तकांच्या प्रेमाशिवाय, ग्रंथप्रेमाशिवाय बाबासाहेबांना लेखणी, पेन याचे सुद्धा फार छंद होते. हो, बाबासाहेबांच्याकडे बॉक्सीच्या बॉक्सेस पेनचे असायचे. आपण कपड्यांच्याबद्दल सुद्धा सांगितलं. बाबासाहेबांना चांगल्या कपड्यांचा अतिशय शौक असायचा आणि माझ्या वडिलांच्या कपड्यांची आवड त्यांना विशेष आवडत असे. कारण माझे वडील सहसा गॉडी कलर्स, ज्याला आपण भडक कलर रंग म्हणतो, तशा रंगाचे कपडे वापरत नसत. ज्याला इंग्लिश कलर, लाईट कलर म्हणतो, हलके कलर रंग, अशा तऱ्हेची कपडे वापरत असत. त्यामुळे बाबासाहेबांना माझ्या वडिलांची चॉईस किंवा आवड कपड्यांच्या बाबत फार आवडायची. एके दिवशी बाबासाहेबांना सूट शिवायची इच्छा झाली आणि मग ते म्हणाले माझ्या वडिलांना, अरे मला सूटचं कापड पाहिजे. आणि मग माझे वडील म्हणाले, काय हरकत नाही, मी आपल्याला संध्याकाळी सूटचं कापड आणून देतो. आणि संध्याकाळी मी, माझे वडील आणि माईसाहेब कपड्याच्या दुकानात गेलो. इथे सरदार क्लॉथ स्टोअर्स नावाचं दुकान आहे कपड्याचं. त्या दुकानातूनच माझे वडील नेहमी कपडे घेत असत. तेथे आम्ही गेलो आणि बाबासाहेबांच्यासाठी माझ्या वडिलांनी एक सुटाचं कापड घेतलं. त्यांच्या स्वतःसाठी एक, म्हणजे वडिलांसाठी त्यांनी घेतलं आणि माझ्यासाठी एक माझ्या वडिलांनी सुटाचं कापड घेतलं. त्याचे पैसे माझ्या वडिलांनी देऊ केले. माईसाहेब देत होत्या पण माझ्या वडिलांनी त्यांना देऊ दिले नाहीत. आणि ते कपडे घेऊन आम्ही आलो. बाबासाहेबांना ते कापड खूप आवडलं आणि बाळाराम नावाचे छावणीत जे शिंपी होते त्या शिंप्याला आम्ही बोलावलं आणि बाबासाहेबांचा सूट शिवला. त्याचबरोबर माझाही सूट शिवला, माझ्या वडिलांचा सूट शिवला. माझ्या आयुष्यातील तो पहिला सूट होता आणि तो सूट आणि बाबासाहेबांचा नवा सूट आम्ही घालून जेव्हा आम्ही दोघेही कॉलेजवर आलो त्यांच्या गाडीतून, त्यावेळेला पुष्कळ लोक माझ्याकडे अगदी टकमक पाहत होते. बाबासाहेब तर सारखे माझ्याकडे पाहून, कारण माझी अवघडल्यासारखी स्थिती झालेली होती, नवा सूट घालण्याची आयुष्यात प्रथमच संधी मिळालेली. त्यामुळे ते सारखे माझ्याकडे पाहून मिश्किलतेने हसत होते. कपड्याचा त्यांना जबरदस्त शौक होता. फाउंटन पेनचा तर अतिशय शौक त्यांना होता. पुस्तकाचा शौक होता. त्यांनी दिलेला पेन, फाउंटन पेन, आज सुद्धा माझ्या संग्रही आहे. त्यांचा कटाक्ष असे, ते मला म्हणत असत की लायब्ररीत तू जा, चांगली चांगली पुस्तकं वाच, वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं वाच, माझं इंग्रजी सुधारावं, चांगलं व्हावं म्हणून त्यांनी त्यांच्या संग्रहातलं एक हाऊ टू राईट अँड स्पीक करेक्ट इंग्लिश नावाचं पुस्तक त्यांनी मला दिलं. आजही ते पुस्तक माझ्या संग्रही आहे. त्यांनी दिलेला पेन आहे माझ्या संग्रही. त्यांनी दिलेलं त्यांचं चांदीचं घड्याळ, जे जर्मनीहून त्यांनी आणलेलं आहे, ज्यावर त्यांचं नाव आहे, ते सुद्धा आज माझ्या संग्रही आहे. म्हणजे बाबासाहेबांना जीवनातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीचा छंद होता आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगावं, अत्युच्च पद्धतीने जीवन जगावं, आता त्याच्याकडे त्यांचा कटाक्ष होता. तर वर्ळे साहेब, एकूणच आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव दिसून येतो आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल? बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा केवळ माझ्याचवर नाही परिणाम झालेला, तर पिढ्यानपिढ्यावर हा झालेलाच आहे. पण व्यक्ती म्हणून म्हणजे एक मला तर त्यांच्याकडे जाताना एक आपण आपल्या आजोबाकडे जात आहोत की काय, अशा तऱ्हेची एक फिलिंग किंवा भावना माझ्या मनामध्ये. मी त्यांच्याबरोबर जेवत असे. केवळ झोपण्यासाठी मी माझ्या वडिलांच्या बंगल्यावर जात असे. त्यांना एकदा कळून चुकलं की मला मांस, मटण, मच्छी हे पदार्थ आवडत नाहीत, गोड पदार्थ जास्त आवडतात. ते मला म्हणाले, काय रे तुला हे आवडत नाही का? बाबासाहेबांच्या सुद्धा खाण्याच्या आवडीनवडी काही विशेष होत्या असं नाही. त्यांना सुद्धा साधं जेवणच त्यांना सुद्धा आवडत असे. विशेषतः भाजी भाकरी तर त्यांना अतिशय प्रिय असे. त्यामुळे इथे आले की माझ्या आईला ते नेहमी मेथीची भाजी आणि भाकरी
वा. ज्वारीची भाकरी करायला सांगत असत आणि ती आम्ही त्यांच्या जेवणामध्ये अधूनमधून पाठवून देत असो. बरं. तर असं साधं जेवण त्यांचं असे. बाबासाहेबांना ताक सुद्धा आवडत असे पण त्यांना डायबिटीज झाल्यामुळे गोड खाण्याबद्दल आणि विशेषतः माईसाहेबांच्या त्यांच्या डाएटबद्दल फार आग्रह असे. त्या नेहमी त्यांच्या डाएटवर लक्ष ठेवत असत, कारण त्या डाएटमुळे कदाचित त्यांच्या प्रकृतीत काही चढ उतार होईल, परिणाम होईल, म्हणून त्या अतिशय दक्ष असत. त्यामुळे बाबासाहेबांना मोजकं चांगलं आणि ज्याला शरीराला पोषक असं अन्न आहे असाच देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. आणि त्यामुळे मला मांस, मटण, मच्छी आवडत नाही हे त्यांना जेव्हा कळलं त्यावेळेला त्यांनी कळून चुकलं की मला गोड पदार्थ विशेष आवडतात. ते म्हणाले तुला काय गोडमध्ये काय आवडतं? मला शिरा वगैरे पदार्थ जास्त आवडायचे. ते म्हणाले काय हरकत नाही. नुकतेच ते त्यावेळेला ब्रह्मदेशाला जाऊन आले ते जागतिक बौद्ध परिषदेला, आणि त्या बौद्ध परिषदेमध्ये त्यांचं खूप असं भव्य स्वागत झालेलं होतं आणि त्यांच्या सन्मानार्थ तिथल्या पंतप्रधानांनी भोजन समारंभ आयोजित केला होता. आणि ब्रह्मदेशामध्ये खास बौद्ध पद्धतीने बनवतात तशी खीर त्या भोजनात बाबासाहेबांना वाढण्यात आली होती. खीर बाबासाहेबांना खूप आवडलेली होती आणि म्हणून ती खीर कशी बनवतात, तयार करतात याची पद्धती त्यांनी विचारून घेतली तिथं. आणि मग जेव्हा आम्ही असे बसलो त्यावेळेला ते म्हणाले की तुला गोड आवडतं, तर मी ब्रह्मदेशामध्ये जशी खीर मला लोकांनी करून दिली तशी खीर मी तुझ्यासाठी करीन. मला खूप अवघडल्यासारखं झालं. मी म्हटलं बाबा आपण कशाला माझ्यासाठी हे त्रास घेता? नाही नाही म्हणाले, मी तुला ही खीर करून देणारच. आणि दादू गवळी नावाचा जो गवळी आमच्याकडे दूध देत असे तोच गवळी त्यांच्याही बंगल्यावर दूध देत असे. ते मला म्हणाले की उद्या तू दादू गवळीला घेऊन माझ्याकडे ये. त्याप्रमाणे मी दादू गवळीला घेऊन त्यांच्याकडे गेलो. बाबासाहेब दादू गवळीला म्हणाले की दादू उद्या रविवार आहे, याला सुट्टी आहे, तू 2 शेर दूध जास्त घेऊन ये. तो म्हणाला काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे करून आमच्या बंगल्यावरून नेहमीप्रमाणे सकाळीच 10 वाजता मी बाबासाहेबांच्या बंगल्यावर आलो तर व्हरांड्यामध्ये त्यांचा नोकर सुदामा उभा होता. मी सुदामाला विचारलं, सुदामा बाबा कुठे आहेत? तो म्हणाला बाबासाहेब पाठीमागे आहेत, हॉलच्या पाठीमागे किचन आहे, स्वयंपाक खोली तिथे. मी किचनमध्ये गेलो, पाहतो तर बाबासाहेब एका फोल्डिंग चेअरवर हाफ शर्ट घालून आणि लुंगी नेसून बसलेले आहेत. समोर एक शेगडी आहे, त्या शेगडीवर कढई आहे, त्या कढईमध्ये दूध आणि ते दूध बाबासाहेब ढवळत आहेत आणि आजूबाजूला सगळे किसमिस, काजू, साखर असे हे सगळे पदार्थ पडलेले आहेत. मी तिथे गेल्याबरोबर ते म्हणाले अरे आलास, ये हे पहा मी तुझ्यासाठी सगळं करत आहे. मला तर अगदी इतकं अवघडल्यासारखं झालं की ज्या माणसाने कोट्यावधी लोकांचं भवितव्य घडवलं, या देशाला अलौकिक अशी राज्यघटना दिली, तो माणूस माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यासाठी स्वतः खीर बनवतो ही कल्पनाच खरोखरच मला विलक्षण वाटू लागली. ते म्हणाले बैस. त्यांनी ती खीर केली आणि आम्ही जेवायला बसलो. माईसाहेबांनी सगळ्यांना ती खीर वाढली आणि आपल्याला सांगतो जेव्हा एक घास मी त्या खिरीचा घेतला त्यावेळेला मला कळून चुकलं की बाबासाहेबांनी ती खीर गोड व्हावी म्हणून त्यात साखर जास्त टाकलेली होती आणि तिचं प्रमाण इतकं जास्त झालेलं होतं की 1-2 घास खाल्ल्यानंतर पुढं खाणं थोडं कठीणच झालेलं होतं. त्यांनी मला विचारलं काय रे कशी झाली खीर? आता खीर अतिशय गोड झाल्यामुळे ती खावत नाही असं म्हणणं म्हणजे शुद्ध करंटेपणा ठरला असता. कारण इतक्या मोठ्या माणसाने, महापुरुषाने आपल्यासाठी ही खीर बनवून दिली आणि आपण म्हणायचं की गोड झाल्यामुळे ही खावत नाही, ते फार कसं तरी दिसलं असतं. म्हणून मी म्हटलं बाबा माझ्या आयुष्यात मी अशी खीर खाल्ली नव्हती, अतिशय सुरेख खीर झाली. त्यांना खूप आनंद झाला. ते माईसाहेबांना म्हणाले अगं आणखी 1 वाटी त्याला वाढ. खरं म्हणजे ती 1 वाटी संपवणं माझ्या कठीण झालेलं होतं, पण त्यांच्या आग्रह खातर मी 2री वाटीसुद्धा खाल्ली. इतकं प्रेम, इतकी आपुलकी, इतका जिव्हाळा संपादण्याचं भाग्य मला त्या महापुरुषाकडून लाभलं. ही गोष्ट खरोखरच मला आनंददायी वाटते. वरळासाहेब आपण ही आठवण सांगत असताना मला असं वाटलं आणि ऐकणारलाही असं कधीच वाटत असेल की आपण सुद्धा म्हणजे तुम्ही आमचंच प्रतिनिधित्व करून बाबासाहेबांना ते प्रेम मिळवलेलं आहे. कारण खरंच आपण इतकं असामान्य भाग्यवान आहात की बाबासाहेबांच्या एवढा प्रदीर्घ सहवास तुम्हाला मिळालेला आहे. बाबासाहेबांचे शिक्षण प्रेम होतं आणि बाबासाहेबांच्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. त्यांची नावंसुद्धा त्यांनी विशिष्ट सांस्कृतिक आशय लक्षात घेताच त्यांनी ठेवलेली आहेत. अशी
कोणाच्या आग्रहापायी किंवा कोणाच्या प्रेमापायी, कुठल्या लोभापायी संस्थेला किंवा महाविद्यालयाला ते नाव दिलेलं नाही आहे. तर मिलिंद महाविद्यालयाच्या नावाभिनयाविषयी किंवा हे नाव ठेवण्याविषयी याची एखादी एक आठवण आहे ना? आपण म्हणता ते बरोबर आहे की बाबासाहेबांनी त्यांच्या सर्व शैक्षणिक संस्थांना जी नावं दिलेली आहेत ती आदर्श अशी नावं आदर्श आहेत. अशी. बुद्धिवादी थोर पुरुषांची नावं आहेत. कुठल्या शेठजीची किंवा कुठल्या ज्यांनी देणगी दिली व्यापाऱ्याची अशी नावं त्यांनी आपल्या संस्थांना दिलेली नाही, शैक्षणिक संस्थांना. कारण त्यांचा आदर्श ज्ञानाचा आदर्श होता. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुंबईच्या महाविद्यालयात सिद्धार्थ कॉलेज नाव दिलं. आपल्या औरंगाबादच्या कॉलेजला मिलिंद हे नाव दिलं. आणि ज्या परिसरात हे कॉलेज वसलेलं आहे त्या परिसराला नागसेन वन हे नाव दिलं. या मिलिंद महाविद्यालयाचं आधीचं नाव PES कॉलेज असं होतं, म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीज कॉलेज. या कॉलेजचे रजिस्ट्रार म्हणजे प्रबंधक माझे वडील होते, मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे. आणि बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर या संस्थेचे अध्यक्ष माझे वडील होते. आणि त्यामुळे या संस्थेची जडणघडण अगदी जवळून पाहण्याचा योग मला लाभला. जेव्हा हे मिलिंद महाविद्यालय नाव बाबासाहेबांनी या आमच्या कॉलेजला दिलं, तो प्रसंग माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे. कारण मी त्या कॉलेजचा विद्यार्थी होतो. बाबासाहेब त्यावेळी इथे आलेले असताना, औरंगाबाद आलेले असताना, त्यावेळी आम्ही येथे एक कॉलेजमध्ये बोधी मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन केलेलं होतं. त्याचे अध्यक्ष प्राचार्य चिटणीस होते आणि मी त्याचा चिटणीस होतो. मी आणि चिटणीस साहेब एकदा बाबासाहेबांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना उद्देशून त्यांनी बुद्ध धर्मावर एखादं व्याख्यान द्यावं. बाबासाहेबांची प्रकृती त्यावेळेला बरी नव्हती. बाबासाहेब म्हणाले मला आता सवडी नाही आणि माझी प्रकृती बरी नाही, मी पुढच्या खेपेला आलो तर व्याख्यान देईन. आम्ही त्यांना खूप आग्रह केला. ते म्हणाले की काय हरकत नाही, पुढच्या आठवड्यात ते व्याख्यान ठेव. आणि त्याप्रमाणे त्यांचं व्याख्यान मी आयोजित केलं. पण त्या दिवशी त्यांची प्रकृती नरम असल्यामुळे सकाळीच ते म्हणाले की मला काय आज व्याख्यानाला येता येणार नाही. मी खूप नर्वस झालो, नाराज झालो. पण त्याच दिवशी सकाळी आमच्या कॉलेजमध्ये शंकरराव देवांचं व्याख्यान झालं. आणि त्या व्याख्यानामध्ये शंकरराव देवानी बाबासाहेबांना एक कोपरखळी मारण्याचा प्रयत्न केला. आणि ते बाबासाहेबांना कळल्यानंतर मग मात्र त्यांनी संध्याकाळचं व्याख्यान द्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मला त्यांनी सांगितलं. आणि संध्याकाळी आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये बाबासाहेबांचं भाषण आयोजित केलं मी. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी मिलिंदाची आणि मिलिंदाची आणि नागसेनाची आम्हाला पार्श्वभूमी सांगितली. आणि मिलिंदाचा जो वाद झाला त्या वादाची पार्श्वभूमी सांगितली. आणि ज्ञानाची प्रतिष्ठा राखण्यासाठी, ज्याला इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी म्हणतो आपण, म्हणजे बौद्धिक प्रामाणिकता, ही या मिलिंद मध्ये आणि नागसेनामध्ये जो वाद झाला, ज्याचं पुस्तक आपल्या मिलिंद पन्ना म्हणून प्रसिद्ध आहे त्यांच्या वादाचं, तर मिलिंदाचा आणि या नागसेनाचा जो वाद झाला, तर त्यांचा वाद होण्यापूर्वी असं ठरलेलं होतं की जो या वादात हरेल त्यानं हरणाऱ्यानं त्याचं शिष्यत्व स्वीकारायचं. आणि या वादामध्ये म्हणजे मिलिंद हारला आणि नागसेनाचा जय झाला. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी ह्या राजाच्या ठिकाणी सुद्धा इतकी इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी होती, बौद्धिक प्रामाणिकता होता, दिलेला शब्द पाळण्याची होती, आणि बुद्धिवादाची त्यांची जी बैठक होती ती त्यांना प्रभावित करणारी होती. म्हणून मिलिंदासारखे आदर्श विद्यार्थी व्हा आणि नागसेनासारखे आदर्श गुरु व्हा, असा त्यांनी प्राध्यापकांना आणि आम्हा विद्यार्थ्यांना उपदेश केला. आणि त्याच वेळा त्यांनी घोषित केलं की आजपासून या महाविद्यालयाला मिलिंद हे नाव मी दिलेलं आहे आणि ज्या परिसरामध्ये हे महाविद्यालय वसलेलं आहे त्या परिसराला नागसेन हे नाव दिलेलं आहे. त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं, काय रे आता तरी तुझं समाधान झालं का? माझ्या अक्षरशः डोळ्यातून अश्रू येत होते, आनंद अश्रू येत होते की ज्या महाविद्यालयाचा मी विद्यार्थी होतो त्या महाविद्यालयाचं नामकरण बाबासाहेबांनी मीच आयोजित केलेलं आहे एका सभेत करावं. यासारखा योग मला वाटतं कुठल्या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात आला असेल असं मला वाटत नाही. वराळे सर, बाबासाहेबांच्या विषयीच्या ह्या ज्या आपल्याकडे आठवणी आहेत, ह्या आठवणी आपण नुसतं सतत सांगत राहाव्यात आणि त्या नुसत्या ऐकत राहाव्यात. यात आपल्या ह्या सांगण्याच्या शैलीमध्ये आणि आठवणीमध्ये जी सामर्थ्य आहे आणि जी शक्ती आहे ती सुद्धा ऐकणाऱ्याला एक वेगळी अशी प्रेरणा देणारी आहे.
खरं तर भावविवश होऊन किंवा भावनेच्या आहारी जाऊन या आठवणी न ऐकता या आठवणीमधून आम्हाला काय प्रेरणा घेता येईल, ऐकण्याला काय प्रेरणा घेता येईल, एक वेगळी अशी स्फूर्ती याच्यामध्ये आहे. आणि खरंच किती जरी गहिवरून येण्याचा प्रसंग जरी आला तरीही त्या आठवणी नुसत्या ऐकत राहाव्यात असा हा योग आहे. हा योग जसं तुम्ही बाबासाहेबांचा सहवास तुम्हाला मिळाला, ती संधी तुम्हाला मिळाली, तद्वतच मला ह्या आठवणी तुमच्याकडून ऐकण्याची संधी मिळाली आहे. मी सुद्धा खरंच खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे आणि मला सुद्धा ही संधी मिळाली. तर मला सुद्धा फार आनंद होतो या आठवणी ऐकताना. आपण ह्या आठवणी सांगितल्यात आणि परत एकदा सांगत राहावेत असं वाटतं, हे संपूच नाही असं वाटतं. तरीही वेळेचं बंधन पाळता, थोडंसं शिस्तीचं बंधन पाळता आपण ह्या आठवणी सांगितल्या, त्यावर मी आपला अत्यंत आभारी आहे, फार आभारी आहे. धन्यवाद.